राहुरी शहरात एका भामट्याला मोटरसायकल चोरताना रंगेहात पकडले। यावेळी मोठा वाद निर्माण होऊन सुमारे 500 ते हजारो तरुण काठी दांड्याने मारहाण करत असल्याची दृश्य आज राहुरी शहर वासियांना पाहायला मिळाले। सदर सिने स्टाईलने झालेली भांडणे 1 तास सुरू होती। या घटनेने शहराला बिहारचे स्वरूप आले होते, तर सामान्य नागरिक पूर्णपणे भयभीत झाले होते। संजय मोहन मोटे यांचे नगर मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आईस्क्रीमचे दुकान आहे। 20 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेदरम्यान एका भामट्याने त्यांची स्प्लेंडर मोटरसायकल चोरून नेत असताना संजय मोटे यांचा ऋषिकेश मोटे याने पाहिले असता त्याने पाठलाग करून त्याला पकडले। यावेळी त्याला सोडवण्यासाठी तरुणांचा मोठा जमाव शहरातील पृथ्वी कॉर्नर परिसरात जमा झाला होता। बघता बघता 500 ते 1000 तरुणांचा जमाव घटनास्थळी जमा झाला। या मारहाणीत काठी, लाकडी दांडक्यांसह सत्तूरचा वापर करण्यात आला। हाका मारली तर तो एका गाडीला आदळून पडला, स्कूटीला आदळून। मग आम्ही त्याला धरलं पोलिसांना फोन केला तर काही लोक आले म्हणजे सोडून द्या पोलीस गेले। नंतर कालांतराने काय झालं माहिती आहे, ओढत काय झालं काय कळलं नाही। आणि मग अचानक त्या लोकांनी आम्हाला निघायला सुरुवात केली। त्यांच्याकडे काय होतं काय सांगता येत नाही। अचानक आम्हाला 2-4 जवळ 10-12 लोकांचा मोह आला। मी गाडी चोरून नेली होती आणि ते खाली नळ पेटवले। आम्ही त्यांना धरलं, त्यांनी गाडी हिसकायचा प्रयत्न केला तरी निघत नव्हते। त्यांचे 15 ते 20 जण होते। ते आम्हाला त्यांनी मारहाण केली, डोक्याचा रॉड बी आणला, जे असेल ते साधन मारतो। आणि माझ्याकडे 12 ते 15 हजार रुपये कालचे धंद्याचे पैसे आणि माझा मोबाईल 28,000चा 8+ होता, तो पण चोरी गेला। त्यांनी भरपूर मारलं, जे मध्ये होते त्यांना सुद्धा मारलं त्यांनी। यावेळी परिसरात असलेल्या दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली। यावेळी बातमीचे वृत्तांकन करत असलेले पत्रकार भाऊसाहेब येवले यांचा मोबाईल हिसकावून घेत जबर मारहाण करण्यात आली। यावेळी सुमारे 2 ते 3 हजार लोकांचा जमाव घटनास्थळी उपस्थित होता। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी पोलीस फौजफाटा बरोबर घेऊन घटनास्थळी धाव घेतली। सायंकाळी 4:30 ते 5:30 या 1 तास सुरू असलेली दंगल पाहून तमिळ सिनेमाची आठवण प्रत्यक्षदर्शींना झाली। यावेळी राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तणपुरे तसेच तालुक्यातील पत्रकारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली। या मारहाणीत प्रकाश चव्हाण, विजय वेताळ, ऋषिकेश मोटे, विजय मोटे, पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यासह 10 ते 15 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। घटनेनंतर शहरातील हजारो नागरिक पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाली होती। या घटनेने राहुरी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट झाला असून पोलीस प्रशासनाचा कोणत्याही प्रकारे धाक नसल्याचे दिसून आले आहे। सदर घटनेची माहिती समजल्यावर श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी राहुरी शहरात दाखल होत घटनेची माहिती घेतली। या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। SP 24 ताससाठी मीनाश पटेकर, राहुरी।